नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. यंदा 2026मध्ये अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना देखील आलेला आहे. दर 3 वर्षाने अधिक मास म्हणजे धोंड्याचा महिना हा येत असतो आणि हा अधिक मास अतिशय शुभ आणि पवित्र मानला जातो. आणि या अधिक मासामध्ये अशा काही गोष्टी आहेत, त्या गोष्टी करण्याला खूप जास्त महत्त्व दिले जाते. आणि म्हणून हा अधिक मास कधी सुरू होणार आहे आणि कधी समाप्त होणार आहेत, तसेच या अधिक महिन्यात आईची ओटी का भरावी, आई नसेल तर कोणाची ओटी भरायची, या अधिक महिन्यामध्ये आपण जोडवीसुद्धा बदलत असतो. तर ही जोडवी बदलताना काही चुका आहेत ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाहीत. तर अशी ही संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे, त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.